तर मोदी शहांच्या स्तरावर मुख्यमंत्री पदावर चर्चा होईल असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री पदाचा 1 ते 2 दिवसात निर्णय होईल असं देखील ते म्हणाले। विरोधकांचा ईव्हीएम वरील आरोप हा रडीचा डाव असल्याची टीका सुनील तटकरे यांनी केली आहे। महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेने अभूतपूर्व असं यश त्या ठिकाणी दिलेलं आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात ज्या वेळेला सिंगल लार्जेस्ट पार्टी किंवा काँग्रेस पक्षाला बहुमत मिळत होतं किंवा युती किंवा आघाडीला, यावेळेला त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक 234 जागांच्या वरती यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे। मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमधला निर्णय 1-2 दिवसांमध्ये नक्कीच त्या ठिकाणी अपेक्षित आहे। एकदा तो निर्णय झाल्याच्या नंतर राज्य सरकार त्या ठिकाणी स्थापन होईल। मंत्रिपदाचं वाटप ठरलंय का किंवा मग मुख्यमंत्री पदावरती कधीपर्यंत उरतील? या संदर्भामध्ये राष्ट्रीय नेते अमित शाह यांच्या स्तरावरतीच योग्य तो निर्णय निश्चितपणाने होईल। महायुतीला बहुमत मिळाले, मात्र विरोधी पक्ष जे आहेत ते ईव्हीएमवरती शंका घेत आहेत। विशेषतः शरद पवार सुद्धा असं म्हणाले की पुढच्या काळामध्ये वकिलांची फौज जी आहे ती तयार करावी लागेल। रडीचा डाव याच्यापेक्षा वेगळं काही नाही। याच मोठ्या राज्यामध्ये ज्याला लोकसभेला यश मिळालं यांच्या कर्तृत्वानं इंडियाच्या विरोधामध्ये कौल दिला, असा डांगोराही सारी मंडळी त्या कालावधीमध्ये पिटत होती। कालच माननीय सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमच्या संदर्भामध्ये सुद्धा याचिका खारिज केली। जरूर लोकशाहीमध्ये संविधानामध्ये प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, न्यायालयामध्ये सुद्धा जाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु रडीचा डाव खेळण्यात काय अर्थ नाही। कॅमेरा पर्सन राकेश सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली।